कढईमध्ये तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं। आता यामध्ये ठेचून घेतलेल्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। त्यामध्ये मिरची घालायची। लसूण आणि मिरची चांगली भाजून घ्यायची। आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला भाजून घ्या। कांदा जास्त पण सोनेरी होईपर्यंत भाजायचा नाही। हे बघा कांदा भाजून झाला। आता यामध्ये घालूया धुवून चिरून घेतलेली लाल भाजी। आता भाजी चांगली परतून घेऊया। भाजी खाली बसली पाहिजे। भाजी तेलामध्ये चांगली परतून झाल्यानंतरच मीठ घालायचं, म्हणजे मिठाचा अंदाज येतो। आता भाजी परतून झाली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे भाजीला चांगलं शिजू द्यायचं। 5 मिनिटांनी बघा भाजी छान शिजून तयार झाली आहे। गरम गरम भाकरीसोबत गरम गरम भाजी सर्व करा। आणि चॅनलला तेवढं लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।